हरिओम, मी वैशाली वीराभाऊ ठाणकर, सिडको उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर। पहा, आपल्या एक पदोपदी मिळणाऱ्या अनुभवामध्ये बापू आपल्या हट्टही पुरवत असतात, इच्छाही पूर्ण करत असतात। तर असाच एक छोटासा अनुभव माझा मी सांगू इच्छिते की त्यामध्ये माझ्या सासूबाईंना अशी सवय होती की दर गुरुपुष्यामृताला थोडंसं का नाही, जे आपलं बजेट असेल त्यानुसार त्या सोनं विकत घ्यायच्या। आणि मग म्हणलं की आता तू तुझ्याकडे पैसे यायला लागले, तू काय कर, तू सुद्धा करत जा। भले तुला 1 ग्रॅम घ्यायचा आहे, 2 ग्रॅम घ्यायचं, तर तू गुरुपुष्यामृताला सोनं घेत जा। म्हणजे तुलाही तशी सवय लागेल आणि पुढे भविष्यामध्ये कामाला येईल तुला, म्हणून मग ती सवय लावली मी। त्याच एका गुरुपुष्यामृताचा अनुभव, पावसाळ्याचे दिवस होते, गुरुपुष्यामृत मी शाळेतून आल्यावर त्यांनी सांगितलं की आज गुरुपुष्यामृत संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान आहे, तर तू जाऊन तू सोनं घेऊन ये। मी गेले, म्हणजे सगळे घरातले काय जी पर्स होती तीच घेऊन गेले सोबत, आणि 1 ग्रॅम म्हणजे काय खूप माझं बजेट नव्हतं, तर 1 ग्रॅम सोनं घेतलं आणि आले। पण येता येता माझ्या सोबतची जी भाजी आणणे, दुकानात जाणे, हे सगळे दूध घेणे, ही सगळी कामं करत करत मी आले। आणि भाजीच्या गाडीवर घेऊन मी ती पर्स उघडली आणि त्या गोंधळामध्येच ती जे घेतलेलं सोनं आहे तर ते खाली पडलं। आणि पावसाळ्याचे दिवस होते, तर ते तिथं लक्षात नाही। घरी आल्यावर नंतर मी कुठे गेले सगळं विचार केला, तर ते जे पडलेलं सोनं म्हणजे कुठं पडलं असावं हे काही लक्षात येईना। मी दुकानातही गेलो होतो, दूध घेतलं होतं, भाजीच्या गाड्यावर पण मी पर्स उघडली होती, तर हे सगळं आठवून झालं। आता घरी येऊन सासूबाई म्हणे की कर पूजा तू। तर आता तिथं म्हणजे खोटंही बोलता येईना, खरंही सांगता येईना। खरं म्हटलं की त्या आधीच खूप हायपर झाल्या असत्या आणि वयामानाने जास्त त्रास त्यांनाही झाला असता की एवढं मोठं घेतलेलं सोनं कसं काय हरवलंच। तर ते म्हणून म्हटलं की हो आहे, आणलेलं आहे। म्हणजे हो नाही म्हणले, नाही म्हटले। त्यांना वाटलं तर हिने आणलेलं आहे, ते पूजेला ठेव, बाकीच्या सगळ्या सोन्याबरोबर ठेवलं असेल। तिथं ते काही त्याच्यावर चर्चा झाली नाही। आणि म्हणजे माझ्या मनात रात्रभर ते विचार की आपण ते कुठं पडलं असेल, काय असेल। आणि बापू कष्टाचा होता पैसा तो, म्हणजे मागच्या जन्मीचं तर माहित नाही, पण ह्या जन्मी तर मी काही तसं काही केलेलं नाहीये, कुणाचं काही घेतलेलं नाहीये। आणि मग माझं सोनं का हरवलं असेल, म्हणजे किंवा मला कशाची शिक्षा असेल ही, म्हणजे उगीच आपले तर्कवितर्क मी रात्रभर लावत राहिले। बापू खरं बघ, कुठे जर कुणाला मिळालं असेल तर गुपचूप मला द्यायचं, हे कर, कारण घरी आणून दिलं तर मग सासूबाई रागवतील की तू काल सांगितलंच नाही की आणून दिलंस म्हणून। म्हणजे आणून दिलं तरी पण तो एक टेन्शनच मला की महिने काल सांगितलंच नाही की सोनं हरवले ते। आणि मग आता काय करावं की बापू बघ, तुला ह्याच्यातनं सगळं जे काय आहे ती परिस्थिती तुला सांगितली, ह्याच्यातनं काय निवारण करायचंय ते तू कर। असं रात्र गेली की जाऊ दे, शेवटी वाटलं की जाऊ दे, आपण काय करूया, पुढच्या महिन्यामध्ये असं गपचूप गुरुपुष्यामृताचा विचार न करता 1 ग्रॅम सोनं आणू आणि आपल्या कपाटात ठेवून देऊ, की म्हणजे ते मागच्याच गुरुपुष्यामृताचं असेल असं वाटू दे। हे माझ्या मनाचे सगळे खेळ मी रात्रभर करून घेतले आणि सकाळी उठून शाळेत तयारी करून 6:45ला घराबाहेर पडले। आणि ते बघा बापूंची लीला, अगदी घराच्या बाहेर पडले तर तिचं पाणी, पावसाळ्याचेच दिवस होते, पाणी साठलेलं होतं। आणि चक्क म्हणजे मी घाईघाईत असताना सुद्धा माझी नजर त्या पाण्यावर साठलेल्या त्या लाल पुडीकडे गेली आणि ती लाल पुडी उचलून पाहते तर ती मी काल घेतलेलं ते सोनं होतं त्याच्यावर। त्या ठिकाणी म्हणजे काय, अगदी कागदाचं सुद्धा त्या ठिकाणी हे नाही केलं, तो रात्रभर ते पाण्यावर तरंगत असताना सुद्धा ती एवढी ते 1 ग्रॅमचं सोनं ते किती असणार आहे, त्याचं ती पुडी किती असणार आहे। आणि ती बरोबर इतके सगळेजण त्याच्यावरून गेले। आता जवळजवळ रात्री 9:30 ते सकाळी 6:45 वाजेपर्यंतच्या वेळेत कितीतरी लोक तिथून गेले असतील, पण ती नजर त्यांची त्याच्यावर गेलीच नाही। आणि बरोबर मी निघताना ती बरोबर ती नजर माझ्याकडे गेली। बापूने माझं सही सलामत माझ्यापर्यंत पोहोचवलं, हे फक्त आपला बापूच करू शकतो। हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ समवेत।